भाजपकडून राज्यसभेसाठी जी नावं जाहीर करण्यात आलेली आहेत त्यापैकी एक नाव आहे माया इब्नाते, जे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ताई, नागपूरच्या अतिशय ग्रामीण भागातून तुम्ही येता आणि तिथून तुमचं नाव घोषित करण्यात येतं भाजपकडून आणि अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही आता राज्यसभेसाठी घोषित झालेले आहात. काय तुमच्या भावना आहेत आणि राज्यसभेवर तुम्ही जाताय, कसं वाटतंय तुम्हाला? नागपूर शहर हे संघाच्या पार्श्वभूमी आहे आणि त्या शहरातून मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर महापौर झाले. त्यानंतर मला केंद्रीय आपल्या आदिवासी आयोगामध्ये पक्षाने पाठवलं. एवढ्या जबाबदाऱ्या दिल्या, पण हे एवढी मोठी जबाबदारी देईल म्हणून मला विश्वास म्हणजे मी विचारही नाही करू शकत. आणि काल जेव्हा साहेबांचा मला फोन आला, माननीय मुख्यमंत्री साहेबांचा, की माहिती आपण कागद ठेवा तयार करून तुम्हाला राज्यसभेत पाठवू. खरं म्हणजे तर मी कसं म्हणजे इथे मला ते प्रगट करताना माझ्या मनात इतकं हे होत होतं की एक सामान्य घरची, मी खूप सामान्य घरची महिला आहे आणि माझ्यावर इतकी मोठी पक्षाने जबाबदारी सोपवली. केंद्रीय नेतृत्वाने मला इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीन नवल साहेब, त्याचप्रकारे महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी ज्यांनी मला आज राज्यसभेत पाठवलं आहे, यांचा मनापासून आभार मी व्यक्त करते आणि त्यांनी दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार करेल. ज्यांनी माझ्यावरती एवढे मोठे विश्वास जतवला, त्या विश्वासावर खरं उतरण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. 4 वेळा तुम्ही नगरसेवक राहिलेला, हा सगळा अनुभव, 5 वेळा नगरसेवक राहिलेला, हा सगळा अनुभव तुम्हाला कामी येईल? सगळा अनुभव मला कामी येईल. मी पक्षाती महाराष्ट्र प्रदेशाची उपाध्यक्ष होती. मी 2 वेळा महाराष्ट्र प्रदेशाची सचिव राहिली, 1 वेळा उपाध्यक्ष राहिली आणि पक्षाचं आज 30 वर्षाचा जवळजवळ मला होत आहे. मी पक्षाचं काम करत आहे आणि मला पक्षाने जे जबाबदारी ते मी करत आलेली. ज्यावेळी फोन आला त्यावेळी कसं वाटलं तुम्हाला? तेच तर सांगत आहे ना, मी कधी विचारही नाही करू शकत आणि हे सगळं जे होते हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. सगळं नवीन जे आहे भारतीय जनता पक्ष करू शकते आणि विशेष म्हणजे आदिवासी समाजासाठी आपण पाहिलं आहे की आमच्या राष्ट्रपती आज केंद्रामध्ये आज देशाची राष्ट्रपती आहे आमच्या आदिवासी द्रौपदीताई मुर्मू. त्यावेळेसही आम्हाला फार आनंद झाला. विचार नव्हता केला. जेव्हा आम्ही ऐकलो, अरे म्हटलं आमच्या समाजाच्या एक महिला इतक्या मोठ्या उच्च पदावर बसल्या, याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आणि हे एक समाजाला खूप मोठं हे आहे. गौंड समाजाचं नेतृत्व तुम्ही करता आणि आता त्यांचा पण पूर्ण विकास होईल तुमच्या माध्यमातून असं म्हणा. नक्कीच होईल आणि होतच आलेलं आहे. होईल, नक्की होईल विकास. नक्कीच. तुमच्या घरच्यांना जेव्हा तुम्ही सांगितलं की मला राज्यसभेची उमेदवारी मिळाली, त्यावेळी त्यांची रिॲक्शन काय होती? त्यांना विश्वास बसला का? कोणालाच विश्वास नाही बसला. मी म्हटलं स्वप्न पाहते का? पण आता स्वप्न पूर्ण झालं म्हणा. जवळजवळ याचं श्रेय कुणाला जातं आणि कुणाला तुम्ही धन्यवाद देऊ इच्छिता की इतकी मोठी जबाबदारी तुम्हाला पक्षाने दिली, तुमच्यावर तितका विश्वास, सार्थ विश्वास दाखवला? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्याचप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि आदरणीय गडकरी साहेब, सगळ्यांना याचं श्रेय जाते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये देवेंद्रजी आणि रवींद्रजी यांची जी जोडी आहे ती हिट ठरली आहे आणि त्याच जोडीचा हा पण करिश्मा म्हणा. बिलकुल तोच करिश्मा आहे. आज दिसून राहिला तुमच्या पुढे. नक्कीच, धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जेव्हा राज्यसभेची संधी मिळते तेव्हा त्याचा आनंद काय असतो ते आपण त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे पाहतोय. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.